नमस्कार. बोरन्हाण हा महाराष्ट्रीय कुटुंबात साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. सर्वसाधारणपणे बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातलं जातं. त्याला शिशुसंस्कार असं देखील आपण म्हणू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंतच्या काळात बोरन्हाण करावे. लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरन्हाण घालण्याची आपल्याकडे परंपरा आहे. शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होऊ लागतात. हवामानात बदल होऊ लागतात. या बदलांची बाळाच्या शरीराला सवय नसते. या बदलांमुळे बाळाला त्रास होऊ नये, बाधा होऊ नये म्हणून मुलांना जन्मानंतर पहिल्या 5 वर्षांत बोरन्हाण घातलं जातं. या सीझनमध्ये पिकणाऱ्या फळांचा उपयोग बोरन्हाण घालण्याच्या साहित्यात केला जातो. उसाचे तोकडे, बोरे, करवंदे, ओल्या हरभऱ्याचे घाटे, भुईमुगाच्या ओल्या शेंगा, तिळगुळाच्या वड्या किंवा लाडू, चॉकलेट्स, पैसे चुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात. नुसती दिली तर लहान मुलं बरेचदा फळं खात नाहीत हा आपला अनुभव. म्हणून बाळाच्या बोरन्हाणासाठी इतरही लहान मुलांना बोलावतात. बाळाच्या डोक्यावरून टाकल्यानंतर ही मुले खाली पडलेली फळे, चॉकलेट्स, पैसे मिळवण्यासाठी चढाओढीने प्रयत्न करतात. या खेळातून ते फळांचा आस्वाद घेतात आणि त्यांना फळं खाण्याची सवय लावणेही सोपे होते. त्या ऋतूत पिकणारी फळं त्या ऋतूत खाल्ल्याने शरीर सुदृढ होते हे वेगळे सांगायला नकोच. बाळाचं बोरन्हाण म्हणजे या दिवशी बाळ सेलिब्रिटी असते, हो की नाही? मग बाळाचं कोडकौतुक करावं, त्यानं छान दिसावं यासाठी त्याला काळे कपडे घालतात, हलव्याचे दागिने घालून नटवतात. कार्यक्रमासाठी पाहुणे येणार, मग घरही सजवायला हवे. वातावरण निर्मितीसाठी बिस्किटांची ट्रेन, फुलांचा गालिचा, भिंतीवर छोट्या छोट्या पतंगी, फिरक्या असे नाविन्यपूर्ण रीतीने, कल्पकतेने घर सजवतात. अशा प्रकारे बाळाला सुरुवातीला पाटावर बसवून औक्षण करून नंतर त्याचे बोरन्हाण करतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशीच भारतीय परंपरांची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या बाळाचं बोरन्हाण कसं केलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.